you again. Hello. Look, Paddy. Cuckoo's turning cartwheel again. Hi, I am Mittu and this is my friend Bittu. No, Toto. Go back home. Hi, I am Meena. I do everything better than Cuckoo. या लेसनमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देण्यात आलेल्या आहेत. त्यामधली पहिली, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. इथे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचे ॲन्सर्स आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचे आहेत. पहिला आहे, वेन डू यू फील हॅपी? तुम्हाला हॅपी केव्हा वाटतं? तर इथे टोडो आन्सर देतो, आय फील हॅपी वेन आय प्ले विथ पॅडी. मी जेव्हा पॅडीशी खेळतो तेव्हा मला हॅपी वाटतं. तर आता इथे प्रत्येकाची ॲन्सर्स आपली वेगवेगळी राहणार आहेत. काही एक्झाम्पल म्हणून मी इथे देते. आय फील हॅपी वेन आय गेट चॉकलेट्स. आय फील हॅपी वेन आय प्ले विथ माय फ्रेंड्स. आय फील हॅपी वेन आय डान्स. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन डू यू फील सॅड? आता टोडो इथे आन्सर देतो, आय फील सॅड वेन पॅडी गोज टू स्कूल. तर इथे पुन्हा आपली ॲन्सर्स वेगवेगळी राहणार. जसं when mama get angry, that time I feel sad. I feel sad when my friends don't talk with me. When I get a lot of homework, that time I feel sad, etc. etc. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, when do you feel angry? मिठू आन्सर देतो, I feel angry when someone tries to touch me. पुन्हा आपली वेगवेगळी आन्सर्स राहणार. I feel angry when someone scold on me. I feel angry when my friends don't talk with me. I feel angry when someone not listen to me. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, when do you feel scared? Scared म्हणजे भीती वाटणे. तर इथे मिया म्हणते, I am never scared. मला कधीच भीती वाटत नाही. आता प्रत्येकाचा आपला एक्सपिरियन्स वेगळे एक्झाम्पल्स राहणार आहेत. जसे I feel scared when I am alone at home. I feel scared when I see the movie of a ghost. I feel scared when I see a cockroach. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, what do you do when you feel happy? तुम्ही जेव्हा हॅपी होता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय करता? तर इथे टोडो म्हणतो, I wag my tail when I am happy. तर आता आपले ॲन्सर्स काय असू शकतात? When I feel happy, I dance. I shared my feelings with my friends when I am happy. I eat chocolates when I am happy. इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, what do you do when you feel sad? तर पुन्हा टोटो म्हणतो, I flop my ears when I am sad. फ्लॉप म्हणजे मी कान खाली टाकणे, खाली पटकन करणे. तर आपले एक्सपिरियन्स वेगळे असू शकतात. जसे I feel sad, I don't talk with anyone. When I feel sad, I sit alone. When I feel sad, I get angry. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर्ड? जेव्हा तुम्हाला भीती वाटते तुम्ही काय करता? तर इथे मिया आन्सर देते, आय स्क्रीच वेन आय एम स्केअर्ड. स्क्रीच म्हणजे मोठ्याने कर्कश असा आवाज काढते. तर आपले वेगवेगळे एक्सपिरियन्स राहू शकतात. जसे आय फील स्केअर्ड, आय शाउट लाऊडली. वेन आय फील स्केअर्ड, I go and find someone to stay near me. When I feel scared, I talk to my parents. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, in order to feel better, what should you do when you are sad? तर मी आन्सर देते, I scratch people. आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात आणि प्रत्येक अनुभवावरूनच आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करत असतो. तर ती रिॲक्शन कुठली आहे आणि आपण काय करतो ती कंडिशन आपल्याला इथे लिहायची आहे. इन ऑर्डर टू फील बेटर, व्हॉट शूड यू डू वेन यू आर अ सॅड? देन व्हॉट शूड यू डू वेन यू आर अ अँग्री? अँड व्हॉट शूड यू डू वेन यू आर अ स्केअर्ड? इथे स्वतःचे एक्सपिरियन्स आपल्याला लिहायचे आहेत. आपला लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर? दुसऱ्यांना चांगलं वाटावं किंवा दुसऱ्यांना हॅपी ठेवावं यासाठी तुम्ही काय करता? तर मिठ्ठू म्हणतो, आय सिंग सॉंग्स. तर तुम्ही काय करता हे तुमचे अनुभव तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये सांगायचे आहेत. आपल्या टेक्स्टबुकमधली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, फाइंड द राईट वर्ड्स. पिक्चरला सुटेबल या 4 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन आहे ते पाहूया आणि आपण एक्सरसाइज सॉल्व करूया.
या पिक्चरमध्ये ही छोटी मुलगी लेडीला फ्लावर्स ऑफर करते आहे, म्हणून ती लेडी तिला म्हणते थँक्यू फॉर द फ्लावर्स आणि रिप्लायमध्ये मुलगी म्हणते माय प्लेजर. या दुसऱ्या पिक्चरमध्ये या मुलाच्या हातून चुकून पाणी पडलं तर तो काय म्हणणार आहे? अगदी बरोबर, आय एम सो सॉरी. या पिक्चरमध्ये मुलं टीचरला बुक्स नेण्यासाठी हेल्प करताना दिसत आहे, म्हणून टीचर म्हणतात थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स आणि रिप्लायमध्ये मुलं म्हणतात प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स आवर ड्युटी. या लास्ट पिक्चरमध्ये हा एक मुलगा दुसऱ्याला विचारतो आहे कॅन यू टेल मी द वे टू द जिम. मग तिथलं ऑप्शन कुठलं येणार? बरोबर, एक्सक्यूज मी. आणि त्याच्या रिप्लायमध्ये दुसरा म्हणतो गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे वन वर्ड टू फिट देम ऑल. यामध्ये आपण काय करणार आहोत? चूज ॲटलीस्ट 3 वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. आपल्याला हा पिंक कलरचा जो बॉक्स दिसतो आहे त्यामधून कुठलेही 3 वर्ड्स घेऊन आपण मिनिंगफुल सेंटेन्सेस किंवा फ्रेजेस तयार करणार आहोत. एक्झाम्पल म्हणून त्यांनी आपल्याला 2 सेंटेन्सेस इथे दिलेले आहेत, ए सॉफ्ट लिटिल व्हायलेट फिश आणि अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. तर चला आपण असेच सेंटेन्सेस तयार करूया. अ टॉल ग्रीन ट्री, अ ब्युटिफुल पिंक रोज, अ शॉर्ट ग्रीन ब्युटिफुल ट्री, a yellow ripe sweet mango, a nice pretty red rose, a pretty tall girl, a short fat ugly pig, tasty golden soft cake, a long blue shiny ribbon, a nice beautiful golden doll, a strong green tree, a new long pretty dress, a long beautiful night, clean and thin paper sheet. असे वेगवेगळे वर्ड्स यूज करून तुम्ही आणखी तुमच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करू शकता. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे 5 बिगिनिंग्स बट 1 एंड. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 7. चूज वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस ॲज द एंड. इनॅक्ट द फ्रेज, देन यूज इट अ फ्रेम डिफरंट सेंटेन्सेस. इनॅक्ट द सेंटेन्सेस, राईट डाऊन एनी 5 ऑफ देम. आता आपल्याला इथे 5-7 मुलांचा असा एक ग्रुप तयार करायचा. खाली काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या फ्रेजेसवरून आपल्याला सेंटेन्सेस तयार करायचे. आपली सुरुवात वेगवेगळी असली तरी आपला एंड हा सेम राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी इथे एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे स्विमिंग इन अ टँक. तर आता प्रत्येकजण कसे वेगवेगळे आन्सर्स देतात ते आपण पाहूया. आय एम स्विमिंग इन अ टँक, वी आर स्विमिंग इन अ टँक, आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक, ही वॉज स्विमिंग इन अ टँक, आय हेट स्विमिंग. अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. आपली फर्स्ट फ्रेज आहे रीडिंग. आय एम रीडिंग द स्टोरी बुक, ही वॉज रीडिंग अ पेपर, दे वेअर रीडिंग अ न्यूजपेपर, वी आर रीडिंग अ न्यूजपेपर. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस तयार करू शकतो. आपली नेक्स्ट फ्रेज आहे स्माइलिंग. शी इज स्माइलिंग ॲट मी, Mother is looking and smiling happily. Shreya is smiling. They are looking each other and smiling. I saw her and smiling. Next आहे playing with a ball. Sentences आपले I am playing with a ball. The dog is playing with a ball. They are playing with a ball. We are playing with a ball. यानंतरची आपली फ्रेज आहे carrying a heavy bag. Sentences She is carrying a heavy bag. He was carrying a heavy bag. I am carrying a heavy bag. The worker was carrying a heavy bag. आता अशाच प्रकारे तुम्हाला ड्रॉइंग, क्राईंग, लाफिंग यांची सेंटेन्सेस तुम्ही स्वतः तयार करून बघू शकता. आपली 7 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे यू आर आउट इफ यू से यस ऑर नो. तुम्ही जर यस किंवा नोमध्ये आन्सर दिलं तर तुम्ही आउट होणार. तर हा एक गेम आहे. कसा आहे ते बघूया. फॉर्म अ सर्कल, आस्क अ क्वेश्चन टू अ पर्सन नेक्स्ट टू यू. इफ ही ऑर शी आन्सर इट विथ यस ऑर नो दे आर आउट. आता तुम्हाला सर्कलमध्ये उभं राहायचं आहे आणि तुमच्या बाजूला जो कोणी मुलगा किंवा मुलगी उभी असेल त्याला क्वेश्चन विचारायचं आहे. आन्सर यस किंवा नोमध्ये त्यांनी दिलं तर आपण आउट होणार. अदरवाईज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. जर
येस किंवा नोमध्ये आन्सर दिलं नाही आणि दुसरा क्वेश्चन विचारला तर हा गेम कंटिन्यू असा सुरू राहणार आहे. यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन. आपला एकच रूल आहे की आपले क्वेश्चन्स रिपीट व्हायला नको आहेत. आता आपण हा खाली गेम बघतो आहे. हा गेम तारापासून स्टार्ट होतो आहे. ताराच्या बाजूला बिट्टू उभं आहे आणि ती बिट्टूला विचारते, बिट्टू आर यू रेडी? तू तयार आहेस का? तर बिट्टू तेव्हा यस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकतो, पण तो काय म्हणतो, आय एम ऑलवेज रेडी. आता त्याच्या बाजूला जो उभा आहे त्याला बिट्टू विचारतो, कुकू विल यू स्टॉप जम्पिंग? तू उडी मारायचं थांबवशील का? त्याचंही ॲन्सर आपलं यस किंवा नोमध्ये येऊ शकते, पण क्वेश्चन दुसरा विचारला गेला आहे. बट आय एन्जॉय जम्पिंग. मला आवडते जम्पिंग करायला. आता इथे पॅडी आर यू टायर्ड? पॅडीला विचारलं आहे, तू थकला आहेस का? तर यस किंवा नो होऊ शकते, पण तो काय म्हणतो, आय एम हंग्री. मला भूक लागलेली आहे. आता इथे टोटो म्हणतो मी टू आणि मिठू म्हणतो मी टू. खाली एक मुलगा दिसतो आहे, तो विचारतो आहे, डू यू लाईक ॲपल्स? तारा आन्सर देते, आय लाईक ग्रेप्स. म्हणजे इथे कोणीच आपलं क्वेश्चन रिपीट केलेला नाही आहे. अशा प्रकारे आपण हा क्लासमध्ये 7-8 मुलांमध्ये सर्कल करून हा गेम खेळू शकतो. हा गेम खेळण्यामागचा एकच उद्देश आहे की आपली व्होकॅब्युलरी वाढणार आहे आणि आपण या लेसनमध्ये शिकलो आहे की वेगवेगळ्या वर्ड्सपासून फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस कसे तयार करता येतात ते आपण इथे शिकलो आहे. या लेसनमध्ये ॲक्टिव्हिटी 8 आणि 9 ही जी एक्सरसाइजमध्ये दिलेली आहे आपण ती पुढल्या भागात पाहूया. इथे मला वाटतं लेसन तुम्हाला समजलेलं असेल. थँक्यू.